लोक तुमच्याकडे देव म्हणून पाहतात. याचं कारण काय असणार? मानवाला नेहमीच एखाद्या मोठ्या शक्तीवर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज भासते. जर तुम्ही तुमच्या कामात एक जादू किंवा दैवी स्पर्श दाखवला तर लोक तुमच्यावर अंधविश्वास ठेवायला लागतात. तुमच्या कौशल्याला मेहनत न म्हणता असामान्य किंवा चमत्कार म्हणा. जेव्हा तुम्ही अशी प्रतिमा तयार करता ना, तर लोक तुमची छोटीशी चूक सुद्धा माफ करून देतात आणि यामुळे तुम्ही फक्त माणूस न राहता एक शक्तीचं एक प्रतीक बनून जातात. लक्षात ठेवा, लोकांना फक्त माणूस नाही तर एक नायक हवा असतो. तुम्ही स्वतःची प्रतिमा कशी तयार केली मला कमेंटमध्ये सांगा. लोक तुमच्याकडे देव म्हणून पाहतात. याचं कारण काय असणार? मानवाला नेहमीच एखाद्या मोठ्या शक्तीवर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज भासते. जर तुम्ही तुमच्या कामात एक जादू किंवा दैवी स्पर्श दाखवला तर लोक तुमच्यावर अंधविश्वास ठेवायला लागतात. तुमच्या कौशल्याला मेहनत न म्हणता असामान्य किंवा चमत्कार म्हणा. जेव्हा तुम्ही अशी प्रतिमा तयार करता ना, तर लोक तुमची छोटीशी चूक सुद्धा माफ करून देतात आणि यामुळे तुम्ही फक्त माणूस न राहता एक शक्तीचं एक प्रतीक बनून जातात. लक्षात ठेवा, लोकांना फक्त माणूस नाही तर एक नायक हवा असतो. तुम्ही स्वतःची प्रतिमा कशी तयार केली मला कमेंटमध्ये सांगा.